ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि असीम सरोदे घरी स्थानबद्ध आहेत। निर्भय बनो कार्यक्रमात जाण्यापासून रोखण्यात आलेले दोघांना सुद्धा निखिल वागळे आणि असीम सरोदे या दोघांना सुद्धा पोलिसांनी घरीच थांबवून ठेवलंय। पुण्यातील निर्भय बनो कार्यक्रमाकरता मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। भाजपा ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। निखिल वागळे सर, या ठिकाणी निखिल वागळे जे आहेत ते पोलिसांशी संवाद साधतायत। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे पोलिसांशी संवाद साधतायत, तर असीम सरोदे सुद्धा त्या ठिकाणी भाजपचा निर्भय बनो कार्यक्रमाला विरोध आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। कार्यक्रमास्थळी आलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। याच्यातली एक तुमची आता 153 लावलाय ना, तीच केस होती, 20 वर्ष चालली, काही आम्हाला झालं नाही। उद्या पोलिसांवर स्ट्रिक्चर आले। आता हे दिवदरची केस आहे ना, ते पण तसंच होणार आहे। बघा, तुम्ही तुमचं काम करता, बंद केलेलं आहे। मला तुमचा गेम कळत नाही का की तो फोर्स आतमध्ये जाऊ नये? नाही, ठीक आहे, पण तुम्ही काय त्यांना लांब ठेवायला पाहिजे होतं ना। थिएटरपेक्षा याच्यातली एक तुमची आता 153 लावलाय ना, तीच केस होती। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? असं कळतंय की निखिल वागळे आणि असीम सरोदे यांना घरीच आता स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे। नक्कीच आज निखिल वागळे यांचं पुण्यातील राष्ट्रसेवा दल जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये निर्भय बनू नावाचं एक अभियान आहे। त्या अभियानामध्ये व्याख्यान होतं आणि या सगळ्या व्याख्यानाला विरोध म्हणून भाजपच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं। खरं तर आपण बघू शकतो की या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होऊन भाजपच्या या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे। आणि बरोबर आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं की या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा समोर घोषणा देत आहेत। भाजप आणि महाविकास आघाडीच्या या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये समोरासमोर मोठी जोरदार घोषणाबाजी आहे ती सुरू आहे। याच ठिकाणी निखिल वागळे यांच्या व्याख्यानाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा कार्यक्रम बंद पाडणारा असं या पद्धतीची घोषणा कालच धीरज घाटे यांनी केली होती। आणि या कार्यक्रमासाठी आज भाजपच्या वतीनं मोठा जो जमाव आहे या ठिकाणी आला होता आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देऊन तब्बल 1 तासापासून हे सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यातील पर्वती पायथा येथे असलेल्या राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयाच्या समोर आहे। आणि खरं तर आपण बघू शकतो की दोन्ही गट जे आहेत ते समोरासमोर आलेले आहेत आणि निखिल वागळे यांचं जे निर्भय बनो अभियान जे आहे या अभियानाचं व्याख्यान याच ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं हे सगळं व्याख्यानाचं आयोजन होतं। भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपण बघू शकतो की धीरज घाटे हे जे आहेत वागळेंच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणा देताना आपल्याला दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे असे तिन्ही जे महायुती मधील तिन्ही जे घटक पक्ष आहेत त्या तिन्हीच्या सर्व इतर घटक पक्षाला घेऊन भाजप या ठिकाणी आंदोलन करत आहे। भाजपचे शहराध्यक्ष, शिवसेनेचे नाना भानगरे, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या अशा तिन्ही शहराध्यक्षांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या ठिकाणी भाजपचे मोठे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी संख्येने जमलेले आहेत। खरं तर या सगळ्या कार्यक्रमाला विरोध म्हणून हे सगळे कार्यकर्ते गेल्या 1 तासाभरापासून पुण्यातील पर्वती पायथा या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आणि बरोबर यांच्या समोरची जो दुसरा गट आहे तो महाविकास आघाडी पक्षातील आहे आणि महाविकास आघाडी पक्षातील जे कार्यकर्ते आहेत या सगळ्या आंदोलकापुढे समोरून घोषणाबाजी करताना दिसत आहेत। याच राष्ट्रसेवा दल जे आहे पुण्यातील या कार्यालयामध्ये, पुण्यातील या सगळ्या कार्यालयामध्ये एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। निर्भय बनो नावाचं जे व्याख्यान आहे राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं या अभियानाच्या वतीनं हे सगळं व्याख्यान गेल्या अनेक दिवसापासून राज्यामध्ये सुरू आहे। परंतु पुण्यातील या व्याख्यानामध्ये निखिल वागळे पत्रकार यांचं व्याख्यानाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सगळ्या व्याख्यानाला विरोध म्हणून हे सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यातील पर्वती पायथा या ठिकाणी सुरू आहे। निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा उमटतात, काय म्हणतात रवींद्र धंकेकर, ऐकूया। हे पोलिसांची जबाबदारी आहे आणि इथे आमचे आज हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले। आम्ही लोकशाहीचं व्यासपीठ आहे। विचाराची लढाई विचाराने झाली पाहिजे, विचाराची लढाई मुद्द्यावर नाही आली पाहिजे।
आणि कुठे जर येणार असेल तर ही जी जबाबदारी पोलिसांची भूमिका या ठिकाणी चुकीची. त्यांना या रस्त्यावर येऊन द्यायला नव्हतं पाहिजे. त्यांना आंदोलनाला वेगळी जागा द्यायला पाहिजे. चुकीच्या पद्धतीची जागा दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.